आध्यात्मिक गुरु म्हणून खरातने बड्या नेत्यांचा विश्वास संपादन केला होता। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अशोक खरातच्या संपर्कात शिरसाट आणि नार्वेकरांना कॉल केल्याचा दावा केलेला आहे। तर अशोक खरातची केस गाजत असतानाच नाशिकमध्ये नुकतंच आणखीन एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलेलं आहे। सातपूर परिसरातील रवींद्र एरंडेने नोकरीचा आमिष घेऊन महिलांवरती अत्याचार केलाय। पुढची महत्त्वाची बातमी अशी आहे की दिंडोरीमध्ये विहीर दुर्घटनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र या अपघाताने हादरलेला आहे। स्नेहसंमेलन आटपून घरी परतणाऱ्या दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू। तर पुढची बातमी नांदेडमधून आहे। नांदेड शहरातील कॅनॉल रोड परिसरात गँगवॉरने हा परिसर हादरला। गुन्हेगारी टोळ्यांमध्ये जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचं समोर आलंय। तलवार चाकूचा वापर करत तिघांची हत्या करण्यात आलेली आहे। तर पुढची बातमी अशी आहे की अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। काँग्रेसने बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। तर बातमीपत्राची सुरुवात जी आपण करतो ती एका धक्कादायक आणि वेदनादायी बातमीने करतोय, कारण नाशिकच्या दिंडोरीतील इंदोरे गावात ती मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे। एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनातून घरी परतत असताना दरगोडे कुटुंबावरती काळानं घाला घातलाय। रात्रीच्या वेळी दरगोडे कुटुंब आपल्या कारने घरी परतत असताना त्यांची कार रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालाय। कारचा ताबा सुटल्यामुळे ती थेट विहिरीत जाऊन कोसळलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय हीच ती विहीर आहे जी सध्या मुजवली जाते। मात्र या मोठ्याशा विहिरीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी आहे आणि या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ही कार थेट त्या विहिरीत कोसळली असावी। आणि आपण कारची जर अवस्था बघितली तर अपघात किती गंभीर आहे याची आपल्याला कल्पना करता येईल। त्यामुळे दरगोडे कुटुंबावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय, कारण यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान सगळा जो अपघात आहे तो नेमका कसा घडलाय आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून समजून घेऊया। तर आपण बघतोय या रस्त्यावरून कार सुरुवातीला त्या वेगाने जात होती, कारण रस्ता मोकळा आहे असा काहीसा अंदाज असावा। आणि वेगाने जाताना आपण बघतोय की विहीर या ठिकाणी आपल्याला दिसते आणि विहिरीमध्ये ही कार थेट कोसळलेली आहे। आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून काय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तर रस्ता हा पूर्णपणे मोकळा आहे। वेगाने ही गाडी समोर येते। रात्रीची वेळ होती त्यामुळे रस्ता मोकळा या अंदाजाने ही गाडी आली आणि थेट विहिरीमध्ये कोसळली आहे, कारण रस्त्याला लागून विहीर आहे असं कुठेही बोर्ड नव्हता किंवा असं काही चित्र त्या ठिकाणी दिसत नव्हतं। त्यामुळे अचानक ही कार आली आणि या विहिरीत कोसळली आणि या अपघातात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान सगळा अपघात कसा घडलेला आहे आपण समजून घेऊया। तर अपघात कसा घडला तर रात्री 10:29 कारचा या अपघात झालेला आहे। आपण वेळ जर बघितली रात्रीची 10:19 यानंतर कठडा नसल्याने कार विहिरीत कोसळलेली आहे। ती जी आपण विहीर बघितली त्याला कोणत्याही प्रकारचा कठडा नव्हता। रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ही कार थेट त्या विहिरीत कोसळली। मोठा आवाज झाला आणि या आवाजानंतर स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले। अर्थात अपघात एवढा मोठा होता की त्याचा आवाज सुद्धा तितकाच मोठा आला। त्यानंतर सुरुवातीची 5 मिनिटं कार विहिरीमध्ये दिसत होती, कारण ज्या क्षणाला ती विहिरीमध्ये कार कोसळली ती थोडीशी कार दिसत होती। जी लोक वाचवायला आली त्यांना ही कार दिसत होती। त्यानंतर मोटर लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। जे उपस्थित लोक होते त्यांनी लगेचच बचाव कार्य सुरू केलं, प्रयत्न सुरू केला आणि मोटरच्या माध्यमातून ते पाणी उपसा करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर दोरखंड टाकून बचाव कार्याला तात्काळ सुरुवात करण्यात आली। जसं आपण बघितलं मोटरने पाणी काढलं आणि दोरखंड सोडून हे बचाव कार्य सुरू करण्यात आलं। लगेचच हा बचाव करण्याचा प्रयत्न सुरू झाला। मात्र काही मिनिटातच गाडी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेली आहे। मी जसं मगाशी म्हणालो पाण्याचं मोठ्या प्रमाणात पाणी होतं, ती कार बुडली आणि 20 मिनिटांनंतर अग्निशामक दल त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मात्र त्यापूर्वी स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केलं होतं। सुमारे 3 तासांनी ही गाडी बाहेर काढण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्या दरम्यान 9 लोकांचा मृत्यू झालाय। दुर्दैवी मृत्यू या 9 लोकांचा झालेला आहे। बघितलं आपण नेमका की हा कशा पद्धतीने अपघात झालेला आहे। आणि आपण ही दृश्यांमध्ये जी बघतोय हीच ती विहीर आहे। बघा ज्या पद्धतीने आपण ॲनिमेशनमध्ये रस्ता बघितला होता असाच रस्ता आहे आणि थेट याच्या समोर काय तर ती विहीर आहे आणि या विहिरीला कुठेही कठडा दिसत नाहीये। त्यामुळे रात्रीच्या वेळेला या रोडला कुठेही लाईट दिसत नाहीये। त्यामुळे अंदाज न आल्यामुळे ही गाडी जी आहे ती थेट त्या विहिरीमध्ये जाऊन कोसळलेली आहे। त्यामुळे अतिशय धोकादायक असा हा रस्ता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। दरम्यान या संपूर्ण घटनेचा थरार प्रत्यक्षदर्शींनी सांगितलाय। ऐकूयात त्यांनी नेमकं काय सांगितलंय। साधारण 10 वाजता गाडीमध्ये गेली होती। तर गाडीमध्ये साधारण 9 लोक होते। त्यापैकी 7 लोक गाडीत होते। ज्यावेळेस ट्रेननी गाडी बाहेर काढण्यात आली त्यावेळेस गाडीत 7 आणि 2 खाली पडलेले होते। नंतर 2 नंतर काढण्यात आले। 3-4 वर्षापूर्वी ती झाकलेली होती। पण मग आता त्यांचं म्हणणं असं का कुणी जाळी काढून दिली कुणी काय असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आता नगरपंचायतीच्या वतीने पण ते काम आणि ही काय झालंय
रस्त्याचं काम झालं त्याच्यामुळे त्याची हाईट कमी झाली, नाही तर तो कठडा उंच होता. दरम्यान या घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे. या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील, कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती. एवढ्या मोठ्या रस्त्यावर सेंटरला विहीर एवढ्या मोठ्या डायमीटरची, मला वाटतं हे निग्लिजन्सच आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी सगळ्या संदर्भात सगळी सखोल चौकशी करा, सगळी कागदपत्र पेपरसाठी मागवा. आताच आम्ही फोनवरून अधिकाऱ्यांशी संबंधित बोललेलो आहोत. त्या संदर्भात जे जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. रस्ता ज्यांनी बनवला तो पण याला जबाबदार वाटतो का? कारण त्यांनी नाही, रस्ता काय तर रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे, त्यांनी इथपर्यंत रस्ता केला. आता स्थानिक नगरपालिकेचं खरं काम होतं.